नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे काउन्सलिंगसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये डिपॉझिट भरलेले आहेत। ते डिपॉझिट साधारण कधीपर्यंत विद्यार्थ्यांना रिटर्न मिळतील आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये डिपॉझिट भरलेले आहेत किंवा डिपॉझिट घेऊन म्हणजे डिपॉझिट भरून कोणकोणत्या काउन्सलिंग प्रक्रिया झालेल्या आहेत त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे काउन्सलिंग डिपॉझिट रिफंड्सबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, डिपॉझिटसाठी कोणकोणत्या काउन्सलिंग प्रक्रिया होत्या ते सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत। काउन्सलिंग प्रक्रियेला आपण 3 भागामध्ये विभागलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र सीईटी सेल स्टेट कोटा काउन्सलिंग म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलच्या वेबसाईटवरून झालेल्या जेवढ्या काउन्सलिंग प्रक्रिया आहेत त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत घेण्यात आलेल्या काउन्सलिंग प्रक्रिया त्याबद्दल आणि त्याच्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अदर स्टेटसाठी सुद्धा अप्लाय केलेलं होतं त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवात करूयात सीईटी सेलच्या वेबसाईटवरून। सीईटी सेलच्या वेबसाईटवर ज्या काही काउन्सलिंग प्रक्रिया यावर्षीच्या झालेल्या आहेत 2023च्या या 3 ग्रुपमध्ये झालेल्या आहेत। ग्रुप ए मध्ये MBBS BDSचा समावेश होता, ग्रुप बी मध्ये BAMS BHMS BUMSचा समावेश होता आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळाला। तर महाराष्ट्र स्टेट कोटाची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया होती 85% स्टेट कोटाची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया होती यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांकडून कुठलंही डिपॉझिट घेतलेलं नाही। या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त फीस होती। तुम्हाला स्टेट कोट्याची सीट पाहिजे असेल तर 1000 रुपये फीस त्यांनी घेतली होती आणि जर तुम्हाला फक्त इन्स्टिट्यूशनल कोट्याची सीट पाहिजे असेल तर 5000 रुपये फीस महाराष्ट्र शासनाने आकारली होती आणि बोथ ज्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेलं होतं त्यांनी 6000 रुपये भरलेले होते। हे 6000 जे आहेत हे रिफंडेबल नाहीत, ते नॉन रिफंडेबल अमाऊंट आहेत। हे विद्यार्थ्यांना रिफंड येणार नाही। म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही 85%ची जेवढी काही काउन्सलिंग प्रक्रिया झालेल्या आहेत 3 ग्रुपमध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यामधली कुठली अमाऊंट विद्यार्थ्यांना रिफंड मिळणार नाही। ही नॉन रिफंडेबल काउन्सलिंग प्रक्रिया होती। परंतु महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवर आयुष 15% प्रायव्हेट कॉलेजेससाठी एक काउन्सलिंग प्रक्रिया झालेली होती आयुष कोर्सेससाठी, ज्याच्यामध्ये BAMS BHMS BUMSचा समावेश होता। 15% ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र सीईटी सेलच्या प्रायव्हेट कॉलेजेससाठी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे BAMS BHMS BUMSचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यातील 15% सीटसाठी महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवर आयुष 15% ऑल इंडिया कोटा ही काउन्सलिंग प्रक्रिया झाली होती। इथे मात्र सीईटी सेलनी विद्यार्थ्यांकडून डिपॉझिट आकारलेलं होतं। 50,000 रुपये डिपॉझिट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे। महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवर आयुष 15% ऑल इंडिया कोटा ही मात्र विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरून ही काउन्सलिंग केलेली आहे महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांनी। त्याच्यानंतर आपण पाहूयात ऑल इंडिया कोटा। ऑल इंडिया कोट्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची ही काउन्सलिंग प्रक्रिया आहे। तर ऑल इंडिया कोटा 2 याच्यामध्ये झालेला आहे। MCCच्या वेबसाईटवरून MBBS BDS आणि BSc नर्सिंगच्या काउन्सलिंग प्रक्रिया झाल्या होत्या MCCच्या वेबसाईटवरून। ऑल इंडिया कोटे दुसरी प्रक्रिया आहे सेंट्रल लेवलची AACCCच्या वेबसाईटवरून। या ठिकाणी आयुषच्या काउन्सलिंग प्रक्रिया झाल्या होत्या म्हणजे BAMS BHMS BUMSच्या काउन्सलिंग प्रक्रिया झालेल्या होत्या। या दोन्ही ठिकाणी डिपॉझिट होते। या दोन्ही काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये डिपॉझिट होते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला डिपॉझिट भरावं लागलेलं आहे। सेंट्रल काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कोणत्या सीट भरल्या गेलेल्या आहेत? जेवढे देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट मग त्या MBBSच्या असो किंवा BAMSच्या असो तर 100% सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या गेलेल्या आहेत। MCCच्या वेबसाईटवरून MBBS BDS BSc नर्सिंगची काउन्सलिंग प्रक्रिया, त्याच्यानंतर AACCCच्या वेबसाईटवरून BAMS आणि आयुष कोर्सेस इतर आयुष कोर्सेस आहेत त्यांच्या काउन्सलिंग प्रक्रिया झालेल्या होत्या। या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरलेले आहे। डीम MBBSसाठी विद्यार्थ्यांनी जवळपास 2 लाख एवढं डिपॉझिट भरलेलं होतं आणि डीम BAMSमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 50,000 एवढं डिपॉझिट भरलेलं होतं। हे दोन्ही डिपॉझिट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरलेले आहेत। आता अदर स्टेटचा जर विचार केला, अदर स्टेटमध्ये बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थी कर्नाटक या राज्याला प्रेफर करतात सर्वात आधी। तर कर्नाटकामध्ये MBBSसाठी शेवटच्या राऊंडला विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपये डिपॉझिट भरलेला आहे चलन थ्रू। हे 1 लाख भरल्यानंतरच विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग शेवटच्या राऊंडला MBBSच्या ओपन झालेली होती।
तर हे 1 लाख कर्नाटका MBBSसाठी विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरले म्हणायला हरकत नाही. आयुषसाठी मात्र म्हणजे कर्नाटका BAMSसाठी मात्र ऑनलाईन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही डिपॉझिट त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नव्हतं. परंतु एक राऊंड कर्नाटका BAMSचा असा झालेला होता की विद्यार्थ्यांना अगोदर DD घेऊन KEAच्या ऑफिसला बोलवण्यात आलेलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून चॉईस फिलिंग करून घेण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर जर नंबर नाही लागला तर विद्यार्थ्यांचे DD त्याच ठिकाणी परत देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. परंतु MBBSसाठी मात्र विद्यार्थ्यांनी चलन थ्रू आपलं जे काही डिपॉझिट आहे ते भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली होती. ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला नाही त्यांचं डिपॉझिट या ठिकाणी परत येऊ शकतं. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये MBBSसाठी डिपॉझिट होतं, परंतु मध्य प्रदेशच्या ज्या काही आयुष कोर्सेस आहेत BAMS, BHMS, BUMS, मध्य प्रदेशमध्ये आयुषच्या 2 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया झालेल्या होत्या. MP स्टेट आणि MP ऑल इंडिया कोटा. MP ऑल इंडिया कोटाचे 2 राऊंड झालेले होते आणि MP स्टेट या दोन्हीसाठी विद्यार्थ्यांकडून कसले डिपॉझिट त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत असताना घेण्यात आलेलं नव्हतं. UPच्या बाबतीत महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी UPमध्ये MBBSसाठी प्रयत्न करत असतात. याही ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2 लाख रुपये एवढं डिपॉझिट MBBSच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी भरलेलं आहे. केरळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर केरळाच्या आयुष काउन्सिलिंग किंवा MBBSची जी काही प्रवेश प्रक्रिया होती त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 5,000 रुपये एवढे डिपॉझिट स्वरूपात भरून घेण्यात आलेले होते. त्याच्यानंतर झारखंडमध्ये MBBSसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. याही ठिकाणी 1 लाख रुपये एवढं डिपॉझिट होतं. वेस्ट बेंगॉल याही ठिकाणी विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरलेलं आहे आणि तेलंगणा MBBS काउन्सिलिंगसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर महाराष्ट्र CET सेलचा 85% स्टेट कोटा जर वगळला आणि बाकी सगळीकडे जर आपण बघितलं तर काही ना काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं डिपॉझिट त्या ठिकाणी भरलेलं आहे. आता हे डिपॉझिट अमाऊंट ज्या विद्यार्थ्यांनी ज्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता ते रिफंड कधी येणार याविषयी विद्यार्थ्यांची विचारणा चालू आहे. साधारण संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्यानंतर महिना ते 1.5 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना हे डिपॉझिट परत मिळत असतात. ज्या अकाउंटवरून विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्याच अकाउंटवर हे डिपॉझिट विद्यार्थ्यांना परत मिळत असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित आपण ज्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे त्या काउन्सिलिंग प्रक्रियेचे जेवढे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायचे आहेत आणि डिपॉझिट पेमेंट स्लिपसुद्धा डाउनलोड करून ठेवायची आहे. त्याच्यावर तुम्ही डिपॉझिट भरलेला ट्रान्झॅक्शन ID त्या ठिकाणी येत असतो. तो ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवून राहायचं आहे. त्या ठिकाणी रिफंडच्या ज्या काही लिस्ट आहेत इलिजिबल कॅन्डिडेटच्या त्या ठिकाणी लागत असतात. जर तुमचं त्यामध्ये नाव नसेल आणि तुम्ही डिपॉझिट भरलेला असाल आणि तुम्ही डिपॉझिटसाठी इलिजिबल असाल तर तुमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट त्याचबरोबर पेमेंट स्लिपसुद्धा असणं गरजेचं आहे. पुढील प्रोसेससाठी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन ID तुमचं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर पेमेंट स्लिप असेल पेमेंट स्लिपसुद्धा तुम्हाला जतन करून ठेवायचे आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डिपॉझिट भरून ठेवलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सेफ्टीसाठी त्याचबरोबर जर त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मवर तुमचा ट्रान्झॅक्शन ID मिळत नसेल तर कदाचित काही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना पेमेंट स्लिपसुद्धा देण्यात आलेल्या होत्या. तर ह्या पेमेंट स्लिपसुद्धा जतन करून ठेवायच्या आहेत. याचा उपयोग जर तुम्ही इलिजिबल असूनसुद्धा तुमचं लिस्टमध्ये नाव नसेल तर पुढील प्रोसेससाठी तुम्हाला याचा उपयोग करता येऊ शकतो. साधारणपणे संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्यानंतर अजूनही काही ठिकाणी राऊंड चालू आहेत. मध्य प्रदेशमध्ये राऊंड आज BAMSचा वगैरे त्या ठिकाणी कंडक्ट केला जातो. कर्नाटकाच्या बाबतीतसुद्धा नोटीस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही नवीन BAMS कॉलेज येण्याची चर्चा सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील अगोदरचे जे काही BAMS कॉलेज जुने होते त्यामधल्याही काही सीट वॅकंट राहिल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एखादा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड होऊ शकतो. संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 ते 1.5 महिन्याच्या आत सरासरी हे रिफंड विद्यार्थ्यांना परत मिळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या संपूर्ण वेबसाईटवर लक्ष ठेवून राहायचं आहे. कुठेही कसल्याही प्रकारची विद्यार्थ्यांना प्रोसेस करण्याची रिफंडसाठी आवश्यकता पडत नाही. साधारणपणे विद्यार्थ्यांनी जर पेमेंट भरला असेल आणि इलिजिबल असेल रिफंडसाठी तर विद्यार्थ्यांना ते रिफंड नक्कीच त्या ठिकाणी मिळत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं रिफंडविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आम्ही लॉन्च केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी किंवा अपडेटसाठी डाउनलोड करून घेऊ शकता. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.